आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम. बाबा, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये. काय सांगणार, उद्या काटोलमध्ये अजितदादाची यात्रा आहे. काटोल हा माजी गृहमंत्री आणि पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. उद्या अजितदादा पवार आपले राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उद्या नागपूरला येत आहेत. नागपूरवरून काटोलला जाणार आहेत आणि तिथे त्यांचा सभा वगैरे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या सभेमध्ये मी सुद्धा एक विदर्भाचा जबाबदारी असल्यामुळे मी सुद्धा तिथे हजर राहणार आहोत. काटोलमध्ये 12 विधानसभा आहे नागपूर जिल्ह्यात, फक्त काटोलच निवडण्यात आलं. म्हणजे काटोलवर तुम्ही दावा करताय का अजितदादा गट? नाही, दावा करायचा काही हेच नाही, कारण की ते राष्ट्रवादीचा सीट आहे. राष्ट्रवादीचा सीट असल्यामुळे आम्ही ते जागा तर आम्ही मागणारच आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून जे जे राष्ट्रवादीचे जागा आहेत त्या जागेवर दादा प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जाणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्या सभा तिथे आपला काटोलमध्ये आयोजित करण्यात आल्या. आणि त्या काटोलच्या सभामध्ये मी सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहोत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. याचा अर्थ असा होतो की अजितदादा गट म्हणजे राष्ट्रवादी तुमची अनिल देशमुख यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. साहजिकच आहे आता, कारण की ते आमच्या जागा आहे. ते 53 जागावर आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्या 53ही जागामध्ये दादा प्रत्यक्षपणाने ते स्वतः तिथे जाणार आहेत. ज्या प्रकारे आता आमच्या अहेरी विधानसभा तिथे सुद्धा अजितदादा तिथे येणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून तिथे सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सर्व भागामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्याचे सभा तिथे दादांचा होणार आहे. अनिल देशमुख तगडा उमेदवार आहे. नाही, ठीक आहे, उमेदवार तगडा आहेत. आम्हाला माहीत आहे, माजी गृहमंत्री आहेत, तगडा आहेत. 3-4दा तिथे निवडून आलेले आहेत. आणि त्या दृष्टीने एक सक्षम उमेदवार ते आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे उमेदवार आहेत. आणि त्या दृष्टीने आम्ही सुद्धा एक चांगला उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोण आहे उमेदवार तुमच्याकडे? आता बघू, आता काय होईल ते समोर. जसं पक्ष ठरवतील, महायुतीचे नेते ठरवतील, त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये त्यांच्याकडे जर चांगला सक्षम उमेदवार असेल तर ते सुद्धा मागू शकतात भारतीय जनता पार्टी. आणि ह्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला तडजोड होणारच आहे. म्हणजे कुठे इथे त्यांना जागा दिलं तर आम्ही कुठेतरी गोंद्यामध्ये जागा मागू. अदलाबदली होऊ शकते, परंतु जिथे म्हणजे आमचं इतकंच आहे की सक्षम उमेदवार द्यायचा आणि उमेदवार निवडून येणारा द्यायचा उमेदवार प्रत्येक क्षेत्रामध्ये, असा आमचा महायुतीचा विचार आहे. तुमच्या मंत्रिमंडळातले तुमचे सहकारी मंत्री शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी टीका केलेली आहे की राष्ट्रवादीसोबत बसलं तर आजही उलट्या येतात. म्हणजे याचा काय अर्थ काढता तुम्ही? नाही, ह्याच्यामध्ये ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते शिवसेनाचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून जे प्रतिक्रिया येणार नाही तोपर्यंत आम्ही काय वक्तव्य करू शकणार नाही. ते माझ्यासारखं ते मंत्री आहेत, तर त्याच्यामध्ये आता काय भाष्य करायची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसात तुमच्या मुंबईतील बंगल्यावर खाजगी व्यक्ती बैठका घेत असल्याची तक्रार त्या संघटनेनं केलेली आहे. त्याबद्दल काय बोलणार? नाही, संघटनांनी तसं प्रकारचं पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई केलेलं आहोत. अशा प्रकारचं काहीच आपण खाजगी व्यक्ती येऊन माझ्या घरी येऊन अशा प्रकारचा सभा घेणं हे चुकीचं आहे. कारण की मी जेव्हा राहतो तेव्हा सभा होते. आणि काही बैठका आपण अर्जन्सीमध्ये आपल्याला मंत्रालयामध्ये जाता येत नसेल तर आम्ही इकडे काही अधिकाऱ्यांना बोलून तसं प्रकारचं आपण मीटिंग घेतो. त्याने इट राईट कॅम्पेन आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. स्वच्छता असलं पाहिजे, कारण की हा पावसाळा आहे. त्याच्या अगोदरसुद्धा डिहायड्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालं. उंदीर सापडले, हे सगळं आपण पाहिलेलं. कॉक्रोचेस सापडले. तर हे सगळं जे गोष्टी आहेत त्याला स्वच्छ आपलं जेवण दिलं पाहिजे असं प्रकारे फार मोठा रेटसुद्धा पण या राज्यामध्ये केलेला आहे. आणि ते म्हणजे व्यवस्थित काम झालं पाहिजे. आणि एक वर्ष, आता मला 1 वर्ष पूर्ण होऊन 1 महिना आता व्हायचा आहे. आणखीन 31 ऑगस्टला 1 महिना होईल. तर हे सगळं बळकटीकरण करायचं आता सगळ्यांना कामाला लावल्यामुळे आतापर्यंत काय आमच्या FDA डिपार्टमेंट कोणी ओळखत नव्हता. आता मी आल्यापासून सगळं आता त्यांना कामाला लावलं. आणि कामाला लावल्यामुळे थोडाफार नाराजी अधिकारीमध्ये असतात, कारण की आम्ही त्यांना आता आम्ही कॅम्पेन आमच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे की तिथे आमच्या एक मंत्रालयाचं आम्ही काय म्हणतात त्याला आपलं कमिटी स्थापन केलं, ज्याच्या माध्यमातून वेळेवर आपण रेड करतो. म्हणजे काय कुठे काय ह्यानं
असं आपलं जे सस्पेक्ट आम्हाला येतो, इन्फॉर्मेशन येतो, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यावर आपण कारवाई करतो. बैठका घेतल्या म्हणतात, त्याच्यावर तुम्ही कारवाईचे आदेश दिले? हो, कारवाई आपण जे बैठका आपण घेतो त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांना खाजगी व्यक्तीनं बैठक घेतली. खाजगी व्यक्ती कसं घेणार माझ्या घरामध्ये येऊन? हे चुकीचं आहे, कारण की खाजगी व्यक्ती माझ्या घरामध्ये येऊन आणि मी नसताना कसं बैठक घेणार? मी असतानाच बैठक होतात आणि मी बैठकी घेतो आणि मीच बोलवतो बैठक, आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हजर राहून जे काय आपलं डायरेक्शन आपण प्रत्येक वेळी देत असतो. कारण की काही अशीही हे आहे की काही नवी मुंबई वाशी परिसरातले दुधावर प्रक्रिया करणारे उद्योजक आहेत, त्याच्याकडनं खाजगी व्यक्तींनी पैसे मागितले असेही हे आहे. नाही, ठीक आहे, तसं खाजगी व्यक्तीने मागितलं असेल तर त्याचा काय आमच्याशी संबंध येत नाही. त्या पोलीस कारवाई करू शकते. आम्हाला त्यांनी तक्रार केलं पाहिजे कोण खाजगी व्यक्ती किती काय केलेलं, त्या दृष्टीनं आपण सगळं कारवाई करतोच. कारण की दुधामध्ये फार मोठा भेसळ होत आहे हे राज्याला माहीत आहे आणि ते थांबविण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि त्या पुष्कळशे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ एक 20 ते 25 कोटीचा दूध आम्ही सगळं पकडलेलं आहे. फेक रेड केल्या जात आहेत असेही आरोप म्हणजे होत आहेत, बातम्या येत आहेत. नाही, फेक रेड असं आता आमचा अधिकारी जाऊन फेक रेड कसा करणार? फेक रेड असं होणार, जे काही आमचा रेड होईल ते अधिकारी लोक करतील आणि जे प्रायव्हेट लोक, आजसुद्धा मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की जे कोणी आमचं नाव सांगून येत असतील तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना पकडा आणि जेलमध्ये टाका, अशा प्रकारचं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि अशा प्रकारचं कोणीही फक्त अधिकारीशिवाय कोणी काम आपल्याला त्यांना काय एंटरटेन करू नये असं व्यापाऱ्यांना सुद्धा मी या निमित्तानं सांगू इच्छितो. शेवटचा प्रश्न माझा, गेले काही दिवस झाले या ज्या जे बातम्या येत आहे, तुम्हाला काय वाटतं हे कटकारस्थान आहे कोणाचं की काय? नाही, आता कारण की आता माझा प्रभाव या क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये सुद्धा वाढत आहे आणि विदर्भामधून आम्ही जास्तीच्या जागा मागत आहोत. कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून हा कोणीतरी माझ्यावर असा आरोप करत असेल की आता इतकं वर्ष कोणी आरोप केला नाही, वर्षभर कोणी आरोप केला नाही, आत्ताच म्हणजे इलेक्शन जसं जसं जवळ येत आहे आरोप होत आहेत, तर हा त्याच्यामध्ये आता राजकीय कोणाचा तरी हेतू असेल. ठीक आहे, हरकत नाही, ते आरोप केला तर काय माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय फरक पडणार आहे आणि विदर्भामध्ये काय फरक पडणार आहे? जिथे आपण काम करतो लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.